नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण दुधी भोपळ्याचे मसालेदार कापं कशी बनवायची त्याची रेसिपी बघायची आहे। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आणि अगदी सोपी पद्धत वापरून आपण ही कापं कशी बनवायची ते बघूया। चॅनलवरती नवीन असाल, अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या व त्यापुढील बेल बटनवरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या नवनवीन युनिक पारंपरिक रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। ही मसालेदार कापं तुम्ही अगदी पटकन बनवू शकता आणि कोणतीही भाजी नसेल, संपली असेल अशा वेळी तुम्ही मस्त दुधी असेल तर दुधीची कापं बनवू शकता। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघा, मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि दुधीचा भोपळा घेताना जेव्हा तुम्ही कापं बनवणार तर त्यावेळी तुम्ही तो कोवळाच घ्यायचा आहे, जून असेल तर तो घेऊ नका। अशा प्रकारे बघा वरची साल काढून टाकायची आणि मी दाखवते इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याची जाडसर थोडीशी कापं करून घ्यायची। आता या कापांना आपण मसाले लावून घ्यायचे। तर इथे बघा, अर्धा चम्मच धने जिरे पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच हळद घालून घेतलेली आहे। आणि बघा इथे अद्रक लसूण आणि मिरची अर्धी वाटून घेतली होती, त्याची पेस्ट त्याच्यामध्ये घालून आपल्याला सगळे मसाले अगदी कापांना मस्त चोळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे छान चोळून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच बेसन वापरायचे, पण मी इथे 1 चम्मच बेसन घेतलेलं आहे। तर सगळ्या कापांना तेही अगदी छान प्रकारे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता मसाले चांगले कापांना लागलेले आहेत। तर वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे बघा मी 1 चम्मच रवा घेतलेला होता, 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि आपल्याला इथे मिरची पावडर घ्यायची होती, चवीनुसार मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ मी घेतलेलं आहे। तर ते सगळं मिक्स करून आपल्याला या कापांना चांगलं कोट करून घ्यायचं आहे। तर बघा इथे तेलही गरम झालेलं आहे। तर अशा कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे कापं सोडायचे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही कापं खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस अगदी मीडियमच ठेवायचा। कापं चांगली तयार झालेली आहेत आणि आता आपण ही काढून घ्यायची। तर बघा इथे मी चपातीवरती, गरम चपाती होते तर त्या चपातीवरतीच मी ती कापं काढून घेतली आहेत। बघा अशा प्रकारे आपल्याला कापांना कोट करून घ्यायचं आहे। मी दुसऱ्या वेळी दाखवते आणि सगळी कापं आपल्याला अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायची आहेत। रव्याचं ज्यावेळी आपण त्याच्यावरती कोटिंग देतो तर खायला खूप छान आणि क्रिस्पी होतात। तर बघू शकता तुम्ही अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली कापं बनून रेडी आहेत। बघा मस्त दिसायलाही दिसत आहेत। आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा, लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका। अजूनही चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, त्यापुढील बेल बटनवरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या नवनवीन युनिक पारंपरिक रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल। नंतर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।